खडकी आठ नवे खडकी हा संघ मैदान क्रमांक तयार आहे। जय बजरंग रोहा त्याला हल चला शेवटचा आणि फायनल कॉल ग्राउंड नंबर 2 वर जय बजरंग रोहा हा सामना रसिकांसाठी खमंग मेजवानी। काल गावदेवी वावी येथे आपण या संघासोबत 5-5 रेड खेळला होता। आता मात्र घमासान होईल खिडकी संघ। चला मैदान क्रमांक 2 वर लाईन चला मैदान क्रमांक 2 ची लाईन चला। चला राकेश गायकवाड आपला संघ हजर करा विनंती करतोय। आपला प्रतिस्पर्धी संघ मैदानात हजर झालेला आहे आणि रसिक वर्ग सुद्धा तुमची आतुरतेने वाट पाहतो। याच्यासारखा आनंद मित्रांनो काय असणार। चला या लवकर ग्राउंड नंबर 1 वर घणाघाती हल्ले चढवले निघालाय चॅलेंज स्कोपर संघाचा एक नवयुवक शिवाई बांधणच्या प्रांगणात चढाई करतोय। किती गुणांची लढाई करतोय पाहणं रंजक ठरतं। चला मैदान क्रमांक 2 वरती जय बजरंग रोहा विरुद्ध नवे खडकी। नवे खडकी हा संघ मैदान क्रमांक 2 वर हजर आहे। जय बजरंग रोहा चला आपले एकच खेळाडू मैदानावरती हजर दिसतोय। चारही या ठिकाणी जे लाईन मॅन आहेत त्यांनी या ठिकाणी उभं राहायचं आहे। रोहा संघ थँक्यू म्हात्रे सर। सौ खरिवले मैदानाकडे लक्ष लागले तर जय बजरंग रोहा विरुद्ध नवयुवक खिडकी उपांत्य फेरीची लढत पाहायला मिळेल अर्थात सेमीफायनल। अरे मैदान क्रमांक 2 वरती लाईनमन चला चौघेजण चला एक आहे इकडे डाव्या कोपऱ्यात दिसत नाही। चला सामनाधिकारी ग्राउंड नंबर 2 वर दोन्ही संघ उपस्थित झालेले आहे। राज मोरे आज आम्हाला आपल्या चढाया पाहायच्या आहे। अनेक मैदान आपण गाजवून सोडली। रायगड जिल्ह्याचा कुमार पदाच खरोखर आपण भाग्यशाली आहात। खरोखर आपण 10 वर्षानंतर रायगड जिल्ह्याला बक्षीस मिळवून दिलेला आहे। तर बघूया आज या मैदानाचा सितारा कोण होईल। राकेश गायकवाड आपल्या शुभेच्छा असणार आहे। लाईनमॅन स्कोर रिपोर्टर ग्राउंड नंबर 2 ला आपल्या सुरुवात करते। हो हो हो
झाली आहे सुरुवात ग्राउंड नंबर 2 वर एक महामुकाबला आपणास पाहायला मिळेल। जय बजरंग रोहा नवयुवक खिडकी। आपण चारी संघ बक्षिसास पात्र आहात। आपण पराभूत झाला तरी या स्पर्धेतून एक बक्षीस घेऊन जाणार आहात यातील मात्र शंका नाही। मधी गेला काय भाई भाई आता होता आणखी एक शेवटचा सामना म्हणजे अंतिम मुकाबला हा मुकाबला पाहायला मिळेल। युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह आहे। अनेक रसिक वर्ग ही स्पर्धा घर बसल्या सुद्धा पाहत आहे। झाली आहे सुरुवात। पहिली चढाई आरंभीची चढाई बोनीची चढाई करतोय रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं प्रणित पाटील। एक शांत संयमी आणि दिशादर्शक खेळी करणारा हा चढाई करतोय जय बजरंग रोहाच्या प्रांगणात। त्याला प्रत्युत्तर देईल विराज पाटील। जय बजरंग रोहा संघाचा उगवता सितारा अजिंक्य तारा। बघूया काय घडतंय काय बिघडतंय। हा सामना रसिकांसाठी एक दर्जेदार सामना असेल। राकेश गायकवाड त्याला प्रत्युत्तर येईल निर्देश राखे। एक बलदंड शर्यष्टीचा हा खेळाडू आणि पहिल्याच चढाईमध्ये गारद केलाय निर्देश टाके याला। त्याला प्रत्युत्तर राकेश गायकवाडचा असेल। जय बजरंग रोहा संघाचा एक अद्भुत आविष्कार म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं। अनेक मैदानात ज्यांनी पदकांत केलेले असा हा खेळाडू तर विश्व विजयाचे गीत गरजू दे ओठी। विश्व विजयाचे गीत गरजू दे ओठी। ओठ रे मराठ्या पेटू दे रक्त मराठी। असा हा लाजवाब दिशादर्शक सामना पुन्हा एकदा चढाई करेल प्रणित पाटील। ताल्यांचा गजर होतो। या स्पर्धेत अनेकांनी अंदाज बांधले होते पण सर्वांचे अंदाज चुकलेले आहेत। भव्य बलाढ्य संघ या स्पर्धेतून पहिल्या फेरीत गारद झाले। समतोल पूर्ण ढासळला असं म्हणावं लागेल।
पहिल्या फेरीपासून शेवटपर्यंत अनेकांचे अंतर अजूनपर्यंत सर चुकत चाललेले. तुफानी दमाचा हा खेळाडू यशस्वी झाला मैदानात. पाठी राख्यांना काय आनंद झाला. राकेश एक करिश्मा आहे अपाट खेळाडूचा. ज्याला पश्चिमला जायचं त्याला पहिला पुकार आपण दिलेला आहे मित्रांनो. आपण वाटचाल केली तरी चालेल. फायनल पुकार आता काय देणार तुम्हाला. घरचे सुद्धा वाट पाहत असतील की माऊली आपण युद्धाला गेलेले आहेत परंतु घरी अजूनपर्यंत पोहोचलेले नाही. गावातील युवक कॉलेजसाठी निघालेले आहे. पुन्हा एकदा थांबवण्याच्या वैतात आता मात्र निर्देश यशस्वी होईल का. आणि झालेला 2 लाजवाब केली. तर आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका. कारण लोक ढासळलेल्या घरांच्या विटा सुद्धा सोडत नाही. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं प्रतीक गावण की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी सुद्धा इतिहास. कठीण काळात स्वतःला नेहमी सांगत राहा की शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाही. अभी तो झाकी है फायनल अभी बाकी है. मेहनत करावी लगी. मंजिलें उन्हों को ही मिलती है जिनके सपनों में जान होती है. ये पक्का होने से कुछ नहीं होता. प्रणीत पाटिल हौसलों में उड़ान होती. प्रयत्न करतोय शिवाई पांथन विरुद्ध चॅलेंजर्स कोपर. तो ग्राउंड नंबर 2 वर जय बजरंग रोहा विरुद्ध झुंज देतोय नवयुवक खिडकी. हा सामना खेळत असताना एकदा व्यासपीठाकडे पहा. स्वर्गीय प्रभाकर सदाशिव राणे स्मृती चषक 2025 हे भव्य दिव्य चषक आपल्या गावात जर घेऊन जायचे असतील तर हीच महत्वाची लढाई आपल्याला लढावी लागेल. आता मात्र राकेश गायकवाडला सुद्धा थांबवलंय. ईट का जवाब पत्थर से. हो चॅलेंजर्स कोपर आज आम्ही तुमचा खेळ पाहिलाय. काही आपण मनागात हल्ले चढवले. प्रयत्न छान आहे. माघार घेऊ नका. यशस्वी व्हाल तर टाळ्यांचा गजर होईल.
राज जगदम चढाई करतात. कौतुक करायला पाहिजे युट्यूब लाईव्ह. खरोखर आपण स्पर्धा आमच्या अनेक कबड्डी प्रेमींना दाखवत आहात. तुमचं स्वागत आहे. 4-5 अकरांनी चढाईची धुरा राज मोरे याच्या खांद्यावर. रायगड जिल्ह्याचं कुमार गटाचं प्रतिनिधित्व आणि कर्णधार पंच आणि भूषवलं. बघूया काय घडतं. तेरा 6 चॅलेंजेस कोपर शिवाई बांधन. अरे आपण सेमीफायनल खेळताय. हा रसिक वर्ग हा सामना पाहण्यासाठी थांबलाय. एक गुण कोणाला आवडेल. अहो मल्टिपल गुणांच्या चढाया तुम्हाला कराव्या लागतील. धारदार शस्त्र आता मात्र ठेवणीतल्या चढाया तुम्हाला बाहेर काढाव्या लागतील. 5-12 14-6 सगुण फलक बोनस पण आलाय. चॅलेंजेस कोपर मात्र माघार आहे. प्रत्येक गावाची आता मात्र चढाई पाहायला मिळेल. आपल्या संघासाठी काय लढाई करेल प्रत्येक. ही आघाडी मोडून काढण्याची धमक निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल कोपर संघामध्ये आहे. निर्देश डाके पुन्हा एकदा आपला बलाढ्य शरीर घेऊन निघाला आहे मैदानाकडे. लोन पडू शकते एवढी घातक धमक या खेळामध्ये आहे. आता मात्र निघाला 2 गुण. निर्देश डाके कालचा बदला घेण्याचा मानस दिसतोय. काल सुद्धा गावदेवी वावी येथे झाले स्पर्धेत आपण 5 खेळत आणि रोहा संघ विजय झाला. सात 12 आघाडी मोडत काढली. आता समोर ढाकलंय आणि क्षेत्ररक्षण झालंय नवयुवक खिडकी संघाकडे. राकेश मैदानात पुन्हा एकदा सज्ज झालाय. चढाई करेल मैदानात. रसिकांच्या कालच्याचा ठोका चुकला जाणार. माणसानं कसं समुद्रासारखं असावं ना भरतीचा माच ना ओटीची लाज. मध्यांतर होते ग्राउंड नंबर 2 वर. गुणफलक पाहिलं तर 13-13 हा सामना पुन्हा एकदा चुरशीचा होतो. उधारलेला सागर आता मात्र किनारा शोधतोय.
ढासळलेला विरोध आपण पुन्हा मिळवू शकता. चॅलेंजर्स कोपर संघ प्रतिस्पर्धी संघ शिवाई बांधव 15-7 असा गुणफलक. या युद्धात कुणाचा भुगा उडे. ज्याप्रमाणे विणेला स्पर्श होतात तारा झटकारल्या जातात त्याच पद्धतीने चालू असलेला दोन्ही मैदानावरचा सामना कानावर नाद ऐकू येत आहेत असा हा सामना तुम्हा सर्वांच्या हृदयात जागा करतोय. पुन्हा एकदा राखीची चढाई करतोय. नवयुवक खिडकीच्या प्रांगणात कोपरा रक्षक प्रणित पाटील तर धारदार चढाईचं शस्त्र अर्थाचं अस्त्र ब्रह्मास्त्र नवयुवक खिडकी संघाचा तो म्हणजे निर्देश करतो. तर निनादू दे दाही दिशा तुमच्या सत्कार याचा तुमच्या विजयाचा शंकर आज क्षेत्ररक्षण झालं. चूहे के रेस में दौड़ोगे तो जीत कर भी चूहा कहलाओगे. चूहे के रेस में दौड़ोगे तो जीत कर भी चूहा कहलाओगे. अगर आप शेर की रेस में दौड़ोगे तो हार कर भी शेर कहलाओगे. बघा स्वतःला टायगर समजायचं असेल हो काय जबरदस्त टच. प्रणित पाटील याला टिपलं. राकेश गायकवाड प्रचंड लोकप्रिय खेळाडू आपल्यातून खेळी पाहायला मिळते. एक गुण प्राप्त करतो निर्देश दाखल. या स्पर्धेचा दिग्विजयी कोण होईल. आता मात्र रसिकांच्या भावनेचा अंत फुटलेला आहे. कारण भरपूर थंडी वाजत आहे आणि 5:45 वाजलेले आहे. कुणाला आठवण आहे का हो 5:45 वाजले ते. असं वाटत आहे आपल्या रात्रीचे 3च वाजलेत ना. या स्पर्धेचे आपण साक्षीदार झालेले आहात. रसिक मायबाप प्रेक्षक बाल्कनीत तुम्ही झोपू सुद्धा शकता एवढी जागा आता आपल्याला उपलब्ध आहे. सुरुवातीपासूनच मल्हारडे संघ एकमेकांना पहिल्या फेरीतच झुंजले. अनेकांचे अंदाज घसरले. अशी ही स्पर्धा यशामागे वाटचाल करत असताना सेमी फायनल मध्ये दाखल झालेली आहे. वारंवार चढाया करते अशा तरुण रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने साकारलेली जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा नागेश्वर क्रीडा मंडळ आवास आयोजित स्वर्गीय प्रभाकर सदाशिव राणे स्मृती चषक 2000